नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे सारंगखेड गावातील एक रात्र. कथेला आता सुरुवात करू. ती मध्यरात्रीची वेळ होती. एक पांढऱ्या रंगाची 4 चाकी एका सुनसान रस्त्यावरून चालली होती. सुरेश कार चालवत होता आणि त्याची बायको अनिता बाजूच्या सीटवर बसली होती. तिचा डोळा लागला होता. त्यांचा 12 वर्षांचा मुलगा प्रतीक मागच्या सीटवर झोपला होता. रस्त्यावर कोणतेही वाहन दिसत नव्हते. रस्ता रिकामा असल्यानं सुरेश खूप वेगात कार चालवत होता. पण अचानक त्याची नजर दूरवर गेली. एक वृद्ध स्त्री रस्ता ओलांडण्याच्या तयारीत असलेली त्याला दिसली. त्याने दुरून गाडीचा हॉर्न वाजवला. तशी ती स्त्री थांबली. पण जशी गाडी थोडी त्या म्हाताऱ्या स्त्रीच्या जवळ आली तसे अचानक ती पुन्हा लगबगीने रस्ता ओलांडू लागली. ती अशी अचानक पुढे आल्याने सुरेश घाबरला. कार तिच्यापासून काहीच अंतरावर होती. त्यानं गाडीचे अर्जंट ब्रेक्स मारले. गाडीचा वेग तर थोडा कमी झाला, पण तरी सुद्धा सुरेशच्या गाडीची त्या वृद्ध स्त्रीला धडक बसली आणि ती स्त्री तिथल्या तिथेच रस्त्यावर उडून पडली. सीट बेल्ट घातल्यामुळे सुरेशला आणि त्याच्या कुटुंबाला काहीच झालं नाही. अचानक बसलेल्या हादऱ्याने अनिता आणि प्रतीक दोघेही जागे झाले. सुरेश पटकन कारमधून उतरला आणि त्या स्त्रीला बघायला गेला. त्याला दिसले की ती स्त्री रस्त्यावरच पडून होती. सुरेश तिच्या जवळ गेला. तिच्या शरीराला कोणतीही गंभीर अशी इजा झाल्याचे दिसत नव्हते, पण ती शुद्धीवर नव्हती. "हो आजी, उठा," सुरेश तिचे गाल थोपटत म्हणाला. पण ती काही डोळे उघडत नव्हती. तोपर्यंत तिथे अनिता सुद्धा आली. "अनिता, कारमधून पाणी घेऊन ये पटकन," सुरेश अनिताला म्हणाला. तसे अनिता गाडीकडे गेली आणि गाडीत असलेली पाण्याची बाटली घेऊनच धावतच सुरेश जवळ आली. त्यांनी तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडलं. तशी ती म्हातारी शुद्धीवर आली. त्यांनी तिला पाणी पाजलं. तिला बहुतेक मुका मार लागला होता. "आजी, तुम्ही ठीक तर आहात ना?" सुरेशने विचारले. "कमरेत आणि पायात थोडा मार लागलाय असं वाटतंय. त्यामुळे आता चालता सुद्धा येईल की नाही कोणास ठाऊक," ती म्हातारी म्हणाली. पण त्या म्हातारीला एवढ्या रात्री इतक्या सुनसान रस्त्यावर पाहून सुरेशने विचारले, "पण आजी, तुम्ही एवढ्या रात्री इथे काय करताय?" "मी गावाला गेले होते. तिकडून निघायला उशीर झाला. येताना गाडी लवकर मिळाली नाही. शेवटी रात्री उशिरा कशीबशी गाडी मिळाली आणि आत्ताच थोड्याच वेळापूर्वी मी इथे स्टँडवर उतरले." म्हातारी रस्त्याच्या पलीकडील एका पाटीकडे बोट दाखवत म्हणाली. त्या पाटीवर लिहिलं होतं, सारंगखेड 6 किलोमीटर. ती एका गावची पाटी होती जिथे बसेस थांबत असत. इथे उतरून आता गावात जाणारी कुठली गाडी मिळतीये का याची मी वाट बघत होते. पण गावात जाईल असं कोणीच मला दिसलं नाही ज्यांच्यासोबत मी गावात गेले असते. म्हणून एकलीच चालत जायला निघाले होते. तुमची गाडी दिसली आणि कसे कोण जाणे काही वेळ डोकं चालायचं बंद झालं आणि गाडीची मला टक्कर बसली, ती म्हातारी म्हणाली. "बरं, कुठे राहता तुम्ही? आम्ही तुम्हाला गावात सोडलं तर चालेल का?" अनितानं त्या म्हातारीला विचारलं. "हो, चला ना, आम्ही तुम्हाला तुमच्या घरापर्यंत सोडतो," सुरेश माणुसकीने त्या म्हातारीला म्हणाला. "लय बरं होईल," ती म्हातारी म्हणाली. त्या दोघांनी त्या म्हातारीला गाडीत बसवलं आणि सुरेशने गाडी मुख्य रस्त्यावरून खाली उतरवली आणि ते आता गावाच्या रस्त्याला लागले. म्हातारी मागच्या सीटवर प्रतीक शेजारी बसली होती. प्रतीकच्या डोळ्यावर झोप होती, त्यामुळे त्याने लागलीच डोळे मिटले. तो पूर्ण रस्ता सगळे एकदम शांत होते. कोणीही काहीच बोलत नव्हतं. कार गावापासून जेमतेम 1 किलोमीटर लांब होती. तसे सुरेशच्या डोक्यात एक विचार चमकून गेला. म्हातारी एवढ्या रात्री स्टँडवर आली, पण तिला घ्यायला कोणीच कसं आलं नाही?
हिला कोणी मूल बाळ, कोणी नातेवाईक नाहीये का? आजी, तुम्हाला कोणी मूल बाळ वगैरे नाहीये का? सुरेशने त्या म्हातारीला विचारलं. तसे काही वेळ शांत राहून ती म्हातारी भावूक झाली आणि म्हणाली, होता, एकच होता, तोही त्याच्या लहानपणीच वारला. हे ऐकून सुरेश आणि अनिता दोघांनाही त्या म्हातारीबद्दल वाईट वाटलं. अरे रे, वाईट झालं, पण तो कसा वारला? अनितानं विचारलं. गावातल्या लोकांनीच त्याला मारलं. त्याचे दोन्ही हात तोडले आणि माझ्या समोर त्याने जीव सोडला, म्हातारी म्हणाली. हे सांगताना तिच्या डोळ्यात अश्रू आले होते. ती भावूक झाली होती. काय? गावातील लोकांनी मारलं? पण का? सुरेशने आश्चर्यानं विचारलं. गावातल्या एका सैतानानं माझ्या लहान पोराला चोरीच्या आरोपात फसवलं आणि मग पंचायत बोलावली आणि मग सरपंचांनी त्या सैतानाच्या सांगण्यावरून माझ्या मुलाला शिक्षा सुनावली आणि त्याचे दोन्ही हात तोडायला सांगितले, म्हातारी रडत म्हणाली. हे ऐकून अनिता आणि सुरेश दोघेही खूप आश्चर्यचकित झाले आणि हळहळले सुद्धा. एका चोरीची एवढी मोठी शिक्षा? अशी भयानक शिक्षा तर मोठ्या आरोपींना सुद्धा दिली जात नाही, अनिता म्हणाली. त्याने चोरी केली नव्हती, त्याला फसवलं गेलं होतं, ती म्हातारी अनितावर ओरडून म्हणाली. नाही, माफ करा, मला असं म्हणायचं नव्हतं, पण गावात एवढ्या भयानक शिक्षा देतात हे मला माहित नव्हतं, अनिता म्हणाली. द्यायचे, पूर्वीच्या काळी ह्यापेक्षाही खूप भयानक शिक्षा द्यायचे, पण हे अजूनही चालतं हे मला माहित नव्हतं, सुरेश अनिताला म्हणाला. बोलता बोलता गाव आलं. कार गावाच्या वेशीत आली. तुमचं घर कोणत्या दिशेला आहे? असं म्हणत सुरेशने रिअर मिरर मध्ये बघितलं आणि त्याच्या काळजात धस्त झालं. त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. त्याने कार थांबवून मागे वळून बघितलं. अगं अनिता, ही म्हातारी कुठे गेली? तो आश्चर्यानं अनिताला म्हणाला. अनिताने मागच्या सीटवर बघितलं तर खरंच तिथे ती म्हातारी नव्हती. मागच्या सीटवर फक्त प्रतीक झोपलेल्या अवस्थेत होता. आपण तर रस्त्यात कुठेच कार थांबवली नाही, मग ही म्हातारी अचानक गेली कुठे आणि आपल्याला काहीच कसं कळलं नाही? सुरेश आश्चर्यानं म्हणाला. अचानक घडलेल्या त्या भयंकर प्रसंगाने आता अनिता सुद्धा खूप घाबरली. सुरेश, मला हा काहीतरी प्रेत आत्मा, भूताप्रेताचा प्रकार वाटतोय. पटकन चल इथून परत, अनिता घाबरून म्हणाली. नाही नाही, काहीही काय बोलतेस तू अनिता? थांब, ही म्हातारी पडली वगैरे नसेल ना गाडीतून? असे म्हणत सुरेशने दरवाजा उघडला. सुरेश थांब, बाहेर जाऊ नकोस. तसं काही झालं असतं तर आपल्याला आवाज आला असता, आपल्याला लगेच कळालं असतं, अनिता घाबरून म्हणाली. पण सुरेशने अनिताच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि तो कारच्या बाहेर पडला. त्याने कारच्या मागे जाऊन बघितलं. कारच्या चारही बाजूंना बघितलं. कारच्या मागे दूरवर नजर टाकली, पण म्हातारीचा कुठेच पत्ता नव्हता. बाहेर दिसत होता तो फक्त काळा कुट्ट काळोख. गाव पूर्ण अंधारात बुडून गेलं होतं. कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज तर सोडाच, पण साधे रातकिड्यांच्या ओरडण्याचा सुद्धा आवाज येत नव्हता. त्या गावातील घरे अजूनही जुन्या पद्धतीची होती. दगड मातीची बनवली होती. सुरेश, आत येऊन बस गुपचूप आणि चल इथून, अनिता कारची काच खाली घेत सुरेशवर जरा ओरडलीच, पण सुरेश मात्र अजून सुद्धा इकडे तिकडे बघत होता. इतक्यात अचानक त्यांना एका महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. तसे त्यांनी त्या आवाजाच्या दिशेनं बघितलं. कारच्या हेडलाईट्सच्या उजेडात दुरून एक महिला धावत येताना दिसत होती. तिच्या कडेवर लहान मूल होतं आणि ती बेभान होऊन धावत होती. तिच्या अंगावर ब्लू जीन्स आणि टॉप होता. किंचाळत ती स्त्री बाजूच्याच एका अंधाऱ्या गल्लीत धावत गेली. त्यांनी ती ज्या दिशेनं आली होती त्या दिशेला बघितलं, पण तिच्या मागे कोणीच नव्हतं. सुरेश, हा काय प्रकार होता? इतक्या रात्री ही स्त्री अशी विचित्रपणे का पळत असेल आणि कोणाला घाबरून ती पळत होती? तिच्या मागे तर कोणीच नाहीये, अनिता घाबरतच म्हणाली.
सुरेश सुद्धा आता विचारात पडला होता, कारण त्या स्त्रीचा पाठलाग करत तिथे कोणीच आलं नव्हतं. इतक्यात त्या अंधाऱ्या गल्लीतून त्यांना एक किंकाळी ऐकू आली. वाचवा! ती एका स्त्रीचीच किंकाळी होती. अनिता, ही कदाचित आपण आत्ता पाहिलेल्या स्त्रीचीच किंकाळी आहे. कदाचित तिला मदतीची गरज आहे. तू कारमध्येच थांब, कारच्या बाहेर पडू नकोस, मी आलोच, असे म्हणत सुरेश त्या काळोख्या गल्लीत धावला. अनिता त्याला मागून आवाज देत होती, तिकडे जाऊ नको असे सांगत होती, पण सुरेश थांबला नाही. एका वेळी फक्त एकच माणूस त्या गल्लीत जाऊ शकेल इतकी चिंचोळी ती गल्ली होती. समोर काहीच दिसत नव्हतं, म्हणून सुरेशने त्याच्या मोबाईलचा टॉर्च लावला आणि तो हळूहळू त्या स्त्रीच्या आवाजाचा पाठलाग करत पुढे निघाला. काहीच वेळात तो एका पडक्या झोपडीजवळ येऊन पोचला. त्यानं समोर नजर टाकली तसे त्याला दिसलं की ती स्त्री त्या झोपडीच्या कोपऱ्यात कडेवर तिच्या लहान मुलाला घेऊन उभी होती. तो मुलगा जेमतेम 8-9 वर्षांचा होता. ती स्त्री पूर्णपणे रक्ताने भिजली होती. अहो, काय झालं? तुमच्या सोबत नेमकं काय घडलं? सुरेशने विचारलं आणि तो तिच्या जवळ जायला लागला, पण ती स्त्री काहीच बोलत नव्हती. जेव्हा तो तिच्या जवळ पोचला तेव्हा त्याला खरी परिस्थिती दिसली. तिच्या कडेवर असलेल्या मुलाला दोन्ही खांद्यांपासून हात नव्हते आणि त्याचे डोळे बंद होते. हे बघून तो घाबरला. हा काय प्रकार आहे? असं कसं झालं याच्यासोबत? हे कोणी केलं? सुरेशने घाबरून विचारलं. इतक्यात त्या स्त्रीच्या शरीरातून एक पांढरी आकृती बाहेर पडली आणि दिसेनाशी झाली. तसे ती स्त्री बोलू लागली. आमची ही अवस्था त्या हडळीनं केली आहे. ती स्त्री रडत म्हणाली. हडळ? कोणती हडळ? सुरेशने घाबरून विचारलं. तीच हडळ जी ह्या गावात आणि आजूबाजूच्या परिसरात भटकत असते, ती स्त्री म्हणाली. तुम्ही काय म्हणताय मला काहीच समजत नाहीये. तुमच्या सोबत काय झालं हे नीट सांगाल का? सुरेश गोंधळून म्हणाला. हो, सांगते, असं म्हणत ती स्त्री पुढे बोलू लागली. एके रात्री मी ह्या सारंगखेड गावाच्या जवळ असलेल्या मुख्य रस्त्यावरून कारमधून माझ्या मुलासोबत जात होते. पण इतक्यात एक म्हातारी माझ्या कार समोर आली आणि ती माझ्या कारला अचानक धडकली. ती जखमी झाली होती, म्हणून मी तिला ह्या गावात सोडायला आले. पण जसे मी ह्या गावाच्या वेशीत प्रवेश केला तसे अचानक ती म्हातारी माझ्या कारमधून गायब झाली. ते पाहून मी खूप घाबरले आणि मी लगेच गाडी थांबवली. मला वाटलं की ती म्हातारी गाडीतून अचानक कुठे मागे पडली का काय. तसे मला कार बाहेरून एका स्त्रीच्या रडण्याचा आवाज आला. तीच म्हातारी बाहेर मागे पडली असावी म्हणून मी बाहेर उतरले. पण दूर दूर पर्यंत मला काहीच नजरेस पडलं नाही. त्यामुळे मी पुन्हा कारमध्ये येऊन बसले आणि पाहते तर माझा मुलगा कारमधून गायब झाला होता. मी खूप घाबरले होते. माझ्या मुलाच्या काळजीनं वेडी पिशी झाले. मी संपूर्ण गाव फिरून माझ्या मुलाला शोधलं, पण तो मला सापडला नाही. फिरत फिरत शेवटी मी एका वडाच्या झाडापाशी आले आणि तिथे मला माझा मुलगा त्या वडाच्या झाडाखाली पडलेला दिसला. मी त्याच्या दिशेनं धावणार इतक्यात मला अचानक मागून एक जोरात धक्का बसल्यासारखं झालं आणि मला काहीच वेळात खूप अस्वस्थ वाटू लागलं. काहीच वेळात मी स्वतःलाच खूप मोठमोठ्या जखमा करून घ्यायला सुरुवात केली. माझं पूर्ण शरीर रक्तबंबाळ झालं. मला खूप वेदना होत होत्या. काहीच वेळात अचानक मी माझ्या मुलाच्या दिशेनं आपोआप खेचली जाऊ लागले. मी तिथेच पडलेली कुऱ्हाड हातात घेतली आणि माझ्या मुलाचे हात मी खांद्यांपासून तोडून टाकले. पण हे सर्व मी करत नव्हते. मला असं वाटत होतं की माझ्या शरीराचा कोणीतरी ताबा घेतलाय आणि तीच शक्ती माझ्याकडून हे सगळं करवून घेत होती. ती शक्ती म्हणजे तीच भयंकर हडळ होती. तिनं माझ्या शरीराचा वापर करून माझ्या मुलाचे हात तोडले. त्यात त्याचे प्राण गेले. मला सुद्धा प्रचंड इजा झाली होती. त्यामुळे मी सुद्धा अर्धमेली झाले होते आणि काहीच वेळात माझा सुद्धा मृत्यू झाला.
तेव्हापासून कित्येक वर्षे झाली मी आणि माझा मुलगा इथेच आत्मारूपी भटकत आहोत, असे म्हणत ती स्त्री रडू लागली. सुरेश हे सर्व ऐकून खूप घाबरला. भीतीने सुरेशच्या पोटात गोळा झाला. त्याला कळून चुकलं की इतका वेळ तो एका आत्म्याशी बोलत होता. तो डोळे फाडून त्या आत्म्याकडे बघत होता. ती स्त्री पुढे बोलू लागली. साधारण 50 वर्षांपूर्वी ह्या गावात कमळा नावाची एक स्त्री राहत होती. तिच्या पोटी अमावस्येच्या रात्री एक मुलगा जन्माला आला. तो जन्मताच त्याच्या घरी बातमी आली की काहीच क्षणांपूर्वी त्याचा बाप साप चावून ओढ्याजवळ गतप्राण झाला. एक तर तो मुलगा अमावस्येच्या रात्री जन्माला आला होता आणि तो जन्मताच त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे लोक त्या मुलाला सैतान समजू लागले. गावातील काही लोकांनी तर त्याला पाण्यात बुडवून मारण्याचा सल्ला दिला, तर काही लोक म्हणाले की हा जर जिवंत राहिला तर गावाचा विनाश निश्चित आहे. पण तरीही कमळाने तिच्या मुलाला समाजापासून वाचवलं. तो मुलगा लहानपणी खूप आगाऊ आणि खोडकर होता. गावातल्या लहान मुलांना त्रास देणं, मारणं हे त्याचं रोजचं काम होतं. त्यामुळे कोणी त्याच्या सोबत खेळत नसे. लोक त्याला सैतान म्हणूनच हाक मारायचे. जेव्हा तो 7-8 वर्षांचा झाला तेव्हा न जाणे कसे त्याला चोरीची सवय लागली. तो कोणत्याही घरातून कुठूनही सामान उचलून आणत असे. कदाचित तो लहान असल्याने आपण काय करत आहोत ह्याची त्याला समज नव्हती, पण गावातील लोकांनी त्याला चोरीचं नाव दिलं. एके दिवशी गावचा पाटील तिच्या मुलाला घेऊन त्याच्या घरी गेला. पाटील हातपाय धुण्यासाठी बाहेर जाण्यापूर्वी गळ्यातील सोन्याची चेन आणि बोटातल्या अंगठ्या टेबलावर ठेवून गेला. पण जेव्हा तो परत आला तेव्हा तिथे त्याची सोन्याची चेन आणि अंगठ्या नव्हत्या आणि तो मुलगा सुद्धा तिथे नव्हता. त्यामुळे ही चोरी त्या मुलानेच केली अशी बोंबाबोंब करत तो गावभर त्या मुलाला शोधू लागला. काहीच वेळात गावकऱ्यांना तो मुलगा गळ्यात सोन्याची चेन आणि हातात अंगठ्या घातलेला सापडला. तो त्या वस्तूंसोबत खेळत होता. तेव्हा लोकांनी त्याला मारत गावच्या वेशीत वडाच्या झाडाखाली आणलं. तो प्रकार पाहून संपूर्ण गाव तिथे जमा झाला. कमळा सुद्धा तिथे आली. गावच्या सरपंचांना सुद्धा घडलेला प्रकार समजला. तसे सरपंच सुद्धा तिथे आले. पाटील सरपंचांसमोर उभा राहिला आणि म्हणाला, ह्यो पोरगा नाय, सैतान हाय. जन्मला तेव्हा स्वतःच्या बापाला गिळून गेला. मोठा झाला तेव्हा गावात चांगला पाऊस पडायचा बंद झाला. नाहीतर पूर्वी किती पाऊस पडायचा. 10 दिवस पाऊस थांबत नसायचा. पीक सुद्धा भरघोस यायचं. पण जेव्हापासून हा जन्माला आला तेव्हापासून पाऊस पडायचा कमी झाला. पिकाला नीट उतार येत नाही आणि उतार चांगला मिळाला तर भाव मिळत नाही. गावकऱ्यांचे 2 वेळा जेवण मुश्किल झालं आहे. गावात कोणाकडं गाठीला पैसा राहत नाही. हा अमावस्येच्या रात्री जन्मलेला सैतान आहे. आपलं गाव गिळून टाकायला आला आहे. तेव्हा पंचांनी आजच ह्या सैतानाचा सोक्ष मोक्ष लावावा हीच माझी आणि गावकऱ्यांची विनंती आहे. हे ऐकून गावकऱ्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. त्यांना पाटलाचं म्हणणं पटू लागलं होतं. ते भोळे भाबडे लोक त्याच्या बोलण्यात आले होते. तसे कमळा बोलू लागली, हे साफ साफ खोटंय. माझा मुलगा सैतान नाही. सैतान असता तर जन्माला त्या दिवशी संपूर्ण गाव गिळून टाकला असता. इतके दिवस वाट थोडीच बघितली असती. त्याला सैतानासारखी ना शिंगा आहेत ना त्याला सैतानासारखे दात आणि नख आहेत. गावात पाऊस पडत नाही त्याला गावकरीच कारणीभूत आहेत. राजरोसपणे गावातील आणि आजूबाजूची झाडं तोडली जात आहेत. मग पाऊस कसा पडेल. ना गावात पाणी साचवायला मोठे साठवण तलाव आहेत. मग पाण्या वाचून पिकाला उतार कसा येईल. तेवढ्यात गर्दीतला एक गावकरी म्हणाला, ए कमळे, तू त्याची आई आहेस म्हणून असं बोलतीयस. तुझ्या मायेनं तुझ्या डोळ्यांवर पट्टी बांधलीये म्हणून तुला तुझ्या पोरातला सैतान दिसत नाहीये. त्या माणसाचे बोलणे संपत नाही तोवर दुसरा गावकरी म्हणाला,
मग काय तर, गावातील लहान पोरांना तर जनावराला मारल्यासारखा मारतो. त्याच्या दयामाया नावाची गोष्ट आहे का? गावात कधीच कोणी वीज पडून दगावला नाही, पण मागच्या पावसाळ्यात अमावस्येच्या दिवशीच चिंचेच्या झाडाखाली थांबलेले 4 गावकरी वीज कोसळून दगावले. हे सैतानाचंच काम आहे. आम्हाला तर पक्क माहितीये की हा मुलगा सैतान आहे, नाहीतर अमावस्येला सैतान सोडून कोण जन्माला येतंय. तोच पाटील पुन्हा बोलू लागला. पंचसाहेब, ह्या सैतानानं माझ्या पूर्वजांच्या सोन्याची चोरी केली आहे. त्यामुळे त्याच्या पवित्र आत्म्यांना स्वर्गात किती कष्ट होत असतील. त्यामुळे माझी विनंती आहे की या सैतानाला शिक्षा देऊन आमच्या पूर्वजांच्या आत्म्यांना न्याय द्यावा. मला तर असं वाटतंय की तुम्ही ह्या सैतानाला अशी काही शिक्षा द्या की त्यामुळे ह्या गावावरची संकट पण दूर होतील आणि माझ्या पूर्वजांच्या दुखावलेल्या आत्म्यांना सुद्धा शांती मिळेल. पाटलाचे बोलणे ऐकून तेव्हा सरपंच म्हणाले, पाटील, तुम्हाला काय वाटतं, ह्या पोराला कोणती शिक्षा द्यावी? तेव्हा पाटील निर्लज्जपणे म्हणाला, मला तर असं वाटतंय की ह्या पोराचे दोन्ही हात तोडून टाकावेत, म्हणजे त्याला त्याच्या अपराधांची शिक्षा मिळेल आणि नंतर तो कुठलाच अपराध करायच्या काबिल उरणार नाही. हे ऐकून कमळा मोठ्याने ओरडली, सरपंच, मी तुमच्या पाया पडते. माझा मुलगा लहान आहे, त्याला समज नाही, तो खोडकर आहे, पण हळूहळू जसजसा तो मोठा होईल तसतसा तो नक्की सुधरेल. त्याच्या एवढ्याशा चुकीची एवढी मोठी शिक्षा त्याला देऊ नका. ह्या शिक्षेत त्याचा जीव जाऊ शकतो. तेव्हा पाटलाचे तळवे चाटणारा बिरू म्हणाला, सरपंच, मला असं वाटतं की पाटलांचं म्हणणं बरोबर आहे. हा सैतान एवढा लहान आहे तरी याने गावावर एवढी मोठी संकट आणली आहेत. जेव्हा हा मोठा होईल तेव्हा किती मोठी संकट आणेल. त्यामुळे गावच्या भलाईसाठी ह्याचे हात तोडून टाकण्यात यावेत. असेच करणे योग्य होईल. असे झाले तरच पाटलांना न्याय मिळेल. जर गावच्या पाटलांनाच न्याय नाही मिळाला तर मग गावातील सर्वसाधारण माणसांनी सरपंचांकडून न्यायाची काय अपेक्षा ठेवावी? अगदी बरोबर बोलला गड्या बिरू, गर्दीतून गावकऱ्यांचा आवाज आला. तेव्हा कमळा सरपंचांसमोर जमिनीवर डोकं ठेवून रडू लागली. सरपंच, हा सगळा पाटलाचा खेळ आहे. याचा खूप दिवसांपासून माझ्यावर डोळा आहे. ह्यानं मला पैशांची लालूच दाखवली, पण मी ह्याला नकार दिला. म्हणून याने शेतात माझ्यावर बळजबरीचा प्रयत्न केला, पण मी ह्याला चापट लावली. तेव्हा पाटील मला म्हणाले की तुला आयुष्यभर रडवले नाही तर नावचा पाटील नाही. आणि आज हा चोरीचा प्रकार मुद्दामून त्यांनीच घडवून आणला आहे. पाटलांनी जाणून बुजून माझ्या पोराला फसवलं आहे. आजवर कधीच माझ्या मुलाला हा साधा बघायला सुद्धा आला नाही आणि आज अचानक स्वतःच्या घरी घेऊन कसा गेला. कृपा करून निर्णय घेताना माझ्यावर झालेल्या अन्यायाचा सुद्धा विचार केला जावा. सरपंच काही वेळ शांत बसले. आपापसात बोलल्यानंतर त्यांनी निर्णय सुनावला आणि त्यांनी त्या मुलाचे हात तोडण्यात यावे या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं. गावातील काही लोकांनी ह्याला विरोध दर्शवला, पण बहुसंख्य लोकांनी हा निर्णय मान्य केला होता. त्यामुळे त्यांना कोणीच जुमानलं नाही. कमळाला गावातील लोकांनी पकडून ठेवलं. तिच्या मुलाला एका वडाच्या झाडाला बांधलं गेलं. तो मोठमोठ्याने रडत होता. सर्वांसमोर मदतीची याचना करत होता, पण लोकांना त्याची दया आली नाही. राक्षसी वृत्तीचा पाटील कमळाने मारलेल्या चापटेचा सूड घेण्यासाठी कुऱ्हाड घेऊन समोर आला. बिरूने त्या मुलाचा डावा हात बाजूला ओढून धरला, जेणेकरून तो हालचाल करू शकणार नाही. पाटलाने कुऱ्हाड उगारली आणि खांद्यापासून त्या मुलाचा हात एकाच वारात तोडून टाकला. रक्ताच्या पिचकाऱ्या उडू लागल्या. पूर्ण गावात त्या मुलाच्या किंकाळ्या घुमू लागल्या. बिरूच्या हातात त्या मुलाचा तुटलेला हात होता. त्याने तो हवेत उचलून धरला आणि मोठ्याने ओरडला, सैतानाचा हात आहे यो, आणि निर्लज्जपणे तो हात त्याने जमिनीवर फेकून दिला. त्या मुलाच्या वेदना बघूनही पाटील आणि गावकऱ्यांचं मन हळहळलं नाही. पाटलाने लगेच त्याचा दुसरा हात सुद्धा कुऱ्हाडीने तोडून टाकला आणि तो निघून गेला. गावकरी सुद्धा जणू काहीच घडलं नाही असं दाखवून तिथून निघून गेले.
आणि शेवटी कमळासमोर तिचा मुलगा तडफडून मरण पावला. पण ती काहीच करू शकली नाही. त्यानंतर कमळा तिच्या मुलाचा मृतदेह घेऊन गावातून निघून गेली आणि 5व्या दिवशी सकाळी त्याच वडाच्या झाडाला कमळाचा मृतदेह फासाला लटकलेला आढळून आला. तिने वडाच्या झाडाला फास लावून आत्महत्या केली होती. निर्लज्ज लोकांनी तिच्या मृत्यूवर शोक करायचे सोडून आनंद व्यक्त केला. जो तो म्हणत होता, सैतान आणि त्याची अपशकुनी आई हे गावच काय तर हे जग सोडून गेले. आता गावात सुख समृद्धी येईल. पण झालं ह्याच्या उलटच. त्या घटनेनंतरच्या येणाऱ्या अमावस्येला पाटलाच्या एकुलत्या एक मुलाचा मृतदेह त्याच वडाच्या झाडाखाली रक्ताच्या थारोळ्यात सापडला. त्याचे दोन्ही हात कुऱ्हाडीने कापले गेले होते. त्या दिवशीपासून गावात मृत्यूचा नंगा नाच सुरू झाला. गावात प्रत्येक रात्री गावातील मुलाचा मृतदेह आढळायचा. गावातील काही लोकांनी तर कमळाचा आत्मा सुद्धा बघितला होता. त्या भीतीपोटी हळूहळू गावकरी गाव सोडून जाऊ लागले आणि काहीच दिवसात संपूर्ण गाव ओसाड झालं. तेव्हापासून फक्त कमळाचा आत्माच ह्या गावात आणि आजूबाजूच्या परिसरात भटकतो आणि लहान मुलांना शोधत असतो. अचानक सुरेशच्या डोक्यात एक विचार चमकून गेला आणि त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्याच्या बाबतीत सुद्धा अगदी असंच घडलं होतं. त्याला सुद्धा एक म्हातारीच ह्या गावात घेऊन आली होती आणि तीही अशी अचानक गाडीतून गायब झाली होती. सुरेशला दरदरून घाम फुटला. तो चांगलाच घाबरला होता. ती स्त्री पुढे बोलू लागली, ती हडळ तुझ्या मुलापर्यंत आणि तुझ्या बायकोपर्यंत कधीही पोचेल. त्यांना वाचव. ती स्त्री बोलत असताना अचानक सुरेशला त्याच्या बायकोची आर्त किंकाळी ऐकू आली. ती किंकाळी ऐकून सुरेश घाबरला. जा, लवकर जा. तुझ्या बायकोचा आणि तुझ्या मुलाचा जीव धोक्यात आहे, ती स्त्री पुन्हा गंभीर स्वरात सुरेशला म्हणाली. तसा सुरेश घाबरत त्या गल्लीतून बाहेर पडला आणि जीवाच्या आकांताने धावत पळत तो कार जवळ पोचला आणि समोरचं दृश्य पाहून त्याच्या हृदयाची धडधडच थांबली. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या कारवर रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या होत्या. कारमध्ये त्याचा मुलगा आणि त्याची बायको दोघेही नव्हते. ते पाहून सुरेश प्रचंड घाबरला. त्याचं मन रडकुंडीला आलं. अनिता, अनिता, तो मोठमोठ्याने ओरडू लागला. त्याने चारही बाजूला बघितलं. आजूबाजूला फक्त पडकी घरं होती, ज्यात मोठमोठी झाडे उगवली होती. गवतांनी परिसर भरून गेला होता. काही वेळापूर्वी ठीकठाक दिसणारं गाव आता ओसाड आणि भकास वाटत होतं. त्याच्या बायको आणि मुलासोबत काय झालं असेल ह्याचा अंदाज सुद्धा तो लावू शकत नव्हता. त्याला काहीच समजत नव्हतं की ती हडळ त्यांना कुठे घेऊन गेली असेल. तो जमिनीवर बसून हुंदके देत रडत होता. इतक्यात त्याला त्याच्या मागून आवाज आला, तुझा मुलगा आणि बायको अजून सुद्धा जिवंत आहे. त्याने मागे वळून बघितलं तर त्याच्या मागे त्याच स्त्रीचा आत्मा होता. तिच्या कडेवर तिचा मुलगा होता. कुठे कुठे आहे माझा मुलगा आणि माझी बायको, त्याने तिला विचारलं. ती त्यांना त्याच वडाच्या झाडाखाली घेऊन गेली आहे. तुम्ही मला काही वेळापूर्वी पळताना बघितलं होतं, पण प्रत्यक्षात ती मी नव्हते. त्या हडळीनं माझ्या आत्मारूपी शरीराचा ताबा घेतला होता आणि फक्त तुम्हाला तुमच्या बायको आणि मुलापासून दूर नेण्यासाठी तिने ही चाल चालली होती, जेणेकरून ती तुमच्या बायको आणि मुलापर्यंत सहज पोचेल. त्या स्त्रीचा आत्मा म्हणाला. पण मी माझ्या मुलाला त्या हडळीपासून कसा वाचवू, सुरेशने तिला विचारलं. नीट ऐक. जेव्हा त्या मुलाची हत्या झाली होती तेव्हा कमळा तिच्या मुलाचा मृतदेह घेऊन वनात निघून गेली होती. तिथे तिने वाईट शक्तींचे म्हणजेच सैतानाचे आवाहन केले. सैतान प्रकट झाला. तिने सैतानासोबत स्वतःच्या जीवाचा सौदा केला. सौद्यानुसार कमळा तिचा बळी सैतानाला देणार आणि सैतान तिच्या आत्म्याला प्रत्येक रात्री नरकातून पृथ्वीवर बदला घेण्यासाठी पाठवणार.
कमळा सैतानाला लहान लेकरांच्या रक्ताचा बळी देणार आणि 100 बळींनंतर सैतान तिला आणि तिच्या मुलाला दोन्ही हातांसह जिवंत करणार. ती स्त्री पुढे बोलणारच होती. इतक्यात तिचे वाक्य अर्धवट तोडत सुरेश म्हणाला, अहो पण हे ऐकून मी काय करू? माझा मुलगा कसा वाचेल ते सांगा मला. त्यांचा जीव वाचवण्यासाठीच तुला हे सर्व सांगणं गरजेचं आहे. ती तुझ्या मुलाच्या रक्ताचा बळी सैतानाला देणार आहे. त्यापूर्वी ती तुझ्या बायकोच्या शरीराचा ताबा घेईल, एक विधी करेल आणि मग ती तुझ्या मुलाचे हात तोडेल. म्हणजे तिचा सूडही पूर्ण होईल आणि तिच्या मुलाला जिवंत करण्याची इच्छा सुद्धा पूर्ण होईल. त्यामुळे तुला असं काही करायचं आहे की तिचा बळी देण्याचा विधी खंडित होईल. त्या स्त्रीने सुरेशला पुढे काय करायचं हे सर्व काही सांगितलं. पुढची योजना सांगितली. ती योजना ऐकल्यानंतर त्या स्त्रीच्या आत्म्याने सुरेशला त्या वडाच्या झाडाकडे जाणारा मार्ग दाखवला. सुरेश जीवाच्या आकांताने धावत त्या वडाच्या झाडाच्या दिशेनं धावला. तो जसे त्या वडाच्या झाडाजवळ पोचला तसे त्याला दिसलं की वडाच्या बुंध्याला झाडाच्या पारंब्यांनी त्याच्या मुलाला जखडून टाकलं आहे. त्याचा मुलगा शुद्धीवर नव्हता. त्याने काही वेळ त्या झाडाच्या आजूबाजूला बघितलं, पण त्याला ती हडळ कुठेच दिसली नाही. तसे तो त्याच्या मुलाला सोडवण्यासाठी झाडाकडे धावला. तो त्या पारंब्यांना हटवण्याचा प्रयत्न करत होता. तसे अचानक त्याला पैंजणांच्या वाजण्याचा आवाज आला. तो आवाज झाडावरून त्याच्या मागून आला होता. त्याने वर मागे वळून बघितलं तर वडाच्या फांदीवर लाल साडीत त्याला त्याची बायको बसलेली दिसली. तिच्या चेहऱ्यावर नखांनी ओरबाडल्याच्या खुणा होत्या. छातीत डाव्या बाजूला मोठी जखम झाली होती आणि त्यातून रक्त वाहत होतं. तिची नखे एखाद्या जखणीसारखी वाढली होती. सुळ्यासारखे दात तोंडातून बाहेर आले होते आणि ती रानटी जनावरासारखी गुरगुरत होती. त्या हडळीच्या आत्म्याने अनिताच्या शरीरात प्रवेश केला होता. अनिता! सुरेशने अनिताला हाक मारली. तसे झाडावर बसलेल्या त्या हडळीने सुरेशच्या अंगावर झेप घेतली. सुरेश जमिनीवर पडला आणि ती हडळ त्याच्या छाताडावर बसली. तिने तिचा जबडा उघडला आणि सुरेशच्या गळ्याचा वचका घेतला. त्याच्या गळ्यातून निघणाऱ्या गरम रक्ताच्या पिचकाऱ्यांचा तिने आस्वाद घेतला. अचानक झालेल्या हल्ल्याने सुरेश किंचाळला आणि गळ्याला हात लावून जमिनीवर तडफडू लागला. त्याला तडफडताना बघून त्या हडळीच्या मनाला एक वेगळाच आनंद मिळत होता. पण ती वेळ त्याच्याकडे बघून आनंद मिळवण्याची नव्हती. सैतान रक्ताचा तहानलेला होता. त्याला रक्ताचा बळी हवा होता. ती वडाच्या बुंध्यासमोर बसली आणि कसले तरी मंत्र पुटपुटताच तिच्या समोर जमिनीवर समिधा आल्या. दुसरा एक मंत्र म्हणताच त्या समिधांनी पेट घेतला आणि अग्नी प्रज्वलित झाला. ती त्या अग्नीसमोर मांडी घालून बसली आणि मंत्र म्हणू लागली. तसे अचानक त्या वडाच्या बुंध्यातून त्या वडाच्या पारंब्यांनी एक हाडाचा सांगाडा बाहेर काढला आणि तो जमिनीवर ठेवला. तो हाडाचा सांगाडा तिच्या मुलाच्या मृतदेहाचा होता, ज्यात सैतान रक्त, मांस आणि जीव भरून जिवंत करणार होता. कारण हा शेवटचा म्हणजेच 100वा बळी होता. ह्या बळीनंतर तिचा मुलगा आणि ती पुन्हा जिवंत होणार होती. ती हडळ मोठमोठ्याने भयंकर आवाजात कुठले तरी आघोरी मंत्र म्हणत होती. समिधा हाहा करत जळत होत्या. इतक्यात त्या अग्नीत कुठून तरी पाणी पडलं आणि चर्र असा आवाज झाला. त्या हडळीने तिचे डोळे उघडले. तसे लगबगीने सुरेशने त्याच्या हातातल्या बाटलीतले पाणी त्या पेटत्या आगीत ओतले. तसे चर्र चर्र आवाज करत तो अग्नी विझून गेला. त्या हडळीचा विधी खंडित झाला होता. आता ती आजच्या रात्री प्रतीकचा बळी देऊ शकणार नव्हती. त्यामुळे ती रागाने लाल बुंद झाली. सुरेश तिच्या समोरच गळ्याला हात लावत जमिनीवर पडला. सुरेशचे प्राण त्याच्या शरीरातून पूर्णपणे काढून टाकण्यासाठी ती हडळ त्वेषाने उठली आणि ती त्याच्यावर झेप घेणार तोच काही सेकंदासाठी एक मोठे वादळ आले. त्या वादळात
आजूबाजूची माती, गळून पडलेली पानं, सर्व काही हवेत उडू लागलं. समोर काहीच दिसत नव्हतं आणि त्याच वादळात त्या हडळीच्या शरीराची राख झाली आणि हवेच्या झुळकेसोबत ती राख आसमंतात विलीन झाली. काहीच वेळात ती नष्ट होताच तिच्या शक्तींचा प्रभाव संपला. काहीच वेळात सर्व काही शांत झालं. सुरेशने डोळे उघडले. समोर त्याची बायको जमिनीवर निपचित पडलेली त्याला दिसली. ती कण्हत होती. दुसरीकडे प्रतीक सुद्धा वडाच्या पारंब्यांमधून हळूहळू सुटत होता. काहीच वेळात तो पूर्णपणे मोकळा झाला आणि जमिनीवर पडला. तो हळूहळू शुद्धीवर येत होता. सुरेशने उठून दोघांनाही सावरलं. काहीच वेळात ते दोघे शुद्धीवर आले आणि सुरेशला बिलगले. दोघेही प्रचंड घाबरलेले होते. इतक्यात त्यांना समोर पांढरी आकृती नजरेस पडली. तो त्या स्त्रीचा आत्मा होता. त्या आत्म्याला असं अचानक प्रकट झालेलं पाहून प्रतीक आणि अनिता खूप घाबरले, पण सुरेशने त्यांना सावरलं. आज तुमच्यामुळे माझ्या कुटुंबाचे प्राण वाचले, सुरेश म्हणाला. तसे ती स्त्री बोलू लागली. नाण्याला जशा दोन बाजू असतात तसंच इथे सुद्धा घडलं. सैतानाने दिलेल्या वरदानाने त्या हडळीला अद्भुत शक्ती प्राप्त झाली होती. सैतानाच्या वरदानाप्रमाणे 100 बळींनंतर ती आणि तिचा मुलगा पुन्हा जिवंत होणार होते. पण जर का होणाऱ्या विधीमध्ये खंड पडला तर तिची शक्ती कायमची निघून जाऊन तिचे अस्तित्व सुद्धा कायमचे नष्ट होणार होते. असा शाप देखील त्या सैतानाने त्या हडळीला दिला होता. आज तुमच्यामुळे हा गाव, हा परिसर त्या हडळीपासून कायमचा मुक्त झाला आहे. आता कोणत्याच मुलाचा जीव इथून पुढे जाणार नाही. कोणतेही कुटुंब आता उद्ध्वस्त होणार नाही. आज तुम्ही माझ्या सोबतीला नसता तर मी माझं कुटुंब कायमचं हरवून बसलो असतो. पण आज माझे कुटुंब आणि मी जिवंत आहे, हे फक्त तुमच्यामुळे, असे म्हणून सुरेशने त्या स्त्रीचे मनापासून आभार मानले. तसे काहीच वेळात ती पांढरी आकृती हवेत विरून गेली. सुरेश सुद्धा उठला आणि त्या भयंकर संकटातून सोडवल्याबद्दल त्या सर्वांनी देवाचे मनापासून आभार मानले आणि ते आपल्या घराकडे मार्गस्थ झाले. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.